नमस्कार मंडळी. मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक दिग्गज अभिनेते होऊन गेले, तर काही फिल्मी कुटुंबांनीही प्रेक्षकांचं पिढ्यानपिढ्या भरभरून मनोरंजन केलं. मराठी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारं असंच एक कुटुंब म्हणजे पिळगावकर कुटुंब. सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर तसेच त्यांची मुलगीही श्रिया पिळगावकर मराठी तसेच हिंदी विश्वातही कार्यरत आहेत. झपाटलेल्या चित्रपटातील कुबड्या खवीस ही भूमिका लोकप्रिय करणारा अभिनेता म्हणजे बिपिन वर्ती. सचिन पिळगावकर यांचं बिपिनवरती सख्खे आत्तेभाऊ आहेत हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. आत्तेभाऊ असले तरी त्यांचं बॉन्डिंग सख्ख्या भावापेक्षाही घट्ट होतं. दोघांचा एकाच वर्षी जन्म झालेला, फक्त 7 महिन्याचा त्यांच्यात फरक होता. त्यामुळे लहानपणापासूनच ते एकत्र वाढले होते. सचिन पिळगावकर बाल कलाकार म्हणूनच नावारूपाला आले. त्यांना पाहून बिपिन यांनी देखील मराठी कला विश्वात पदार्पण केलं. सचिन पिळगावकर यांच्या मदतीने त्यांनी पहिला माय बाप हा सिनेमा बनवला. सिनेमावरून दोघांमध्ये काही व्यावसायिक वाद झाले. पुढे जाऊन अशीही बनवाबनवी, भूताचा भाऊ, गंमत जम्मत यासारख्या सिनेमात दोघांनी काम केलं. पण काही ना काही कारणाने दोघांमध्ये सतत वाद होत होते. बिपिन यांनी स्वतःची प्रथमेश या नावाची फिल्म कंपनी सुरू केली होती. पुढे त्यांचं लग्न झालं, मात्र त्यांना मतिमंद मुलगा झाला. त्यामुळे ते पूर्णपणे खचले, नैराश्यात गेले आणि दारूच्या आहारी गेले. ते एवढे दारू प्यायला लागले की त्यांनी त्यांची प्रथमेश फिल्म ही कंपनी देखील बंद केली. अगदी कमी वयातच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं दुःखद निधन झालं. बिपिन वर्ती यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर झपाटलेल्या चित्रपटातील कुबड्या खवीस ही भूमिका त्यांची अजरामर झाली आणि धडाकेबाज चित्रपटातील कवट्या महाकाळ या भूमिकेला त्यांनीच आवाज दिला होता. तसाच माझा छकुला या चित्रपटातील गिधाड ही भूमिका देखील त्यांची प्रचंड गाजली. तर मंडळी, तुम्हाला बिपिन वर्ती हा कलाकार आवडत होता का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.